नमस्कार. भरली वांगी तर सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतात. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही भरली वांगी तयार होतात. भरली वांगी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण तयार करण्यासाठी इथे आपण 2 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे, कांदा छान लालसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे भरली वांगी चवीला छान तयार होतात. 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. छोटा आल्याचा तुकडा. मी हे वाटण पाण्याचा वापर न करता वाटून घेणार आहे. तर तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपण वांगी स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आणि मधून अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत. वांगी चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेली आहेत. इथे आपण आता वांग्यातील सर्व पाणी काढून टाकणार आहोत. पाणी निथळून झाल्यानंतर इथे आपण चिरलेल्या वांग्यामध्ये थोडं थोडं मिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे अगदी देठापर्यंत मिठाचा वापर केल्यामुळे वांगी जी आपण भरली वांगी तयार करतो त्या वांग्यांना चव छान येते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मीठ अगदी देठापर्यंत भरून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी चिमूटभर मिठाचा वापर करायचा आहे आणि चिरलेल्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने मीठ थोडं थोडं लावून घेतलेलं आहे. इथे आपण आता कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. अगदी 1 छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत. भरली वांगी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्याच्यामुळे अगदी झटपट तयार होतं हे भरीत. तर इथे आपण 1 छोटा चमचा तेलाचा वापर केलेला आहे. तेलावर आपण ही वांगी आहेत ती परतून घेणार आहोत. वांगी तेलावर परतून घेतल्यामुळे वांगी जी आपण भरली वांगी तयार करतो त्याला चव छान येते. तर अगदी थोड्याशा तेलावर आपण ही वांगी परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला ही वांगी तेलावर परतून घ्यायची आहे. साधारण वांग्यांना डाग पडेपर्यंत आपल्याला ही वांगी परतून घ्यायची आहेत. तर इथे आता वांगी परतून झालेली आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. वांगी परतून घेतलेल्या कुकरमध्येच फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण तेलावर परतून घ्यायचं आहे. साधारण रंग बदलेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा खोबऱ्याचं जे कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. कांदा खोबऱ्याचं वाटण परतून झालेलं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर हिंग, 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. 2 चमचे घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि 1 चमचा आपण इथे गोडा मसाला वापरणार आहोत. चवीनुसार मीठ. मीठ हे आपण चवीनुसार वापरायचं आहे, कारण आपण थोडंसं वांग्यांनासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 1 मिनिटवर हे मसाले व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. मसाले परतून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. 1 मिनिटभर आपले हे मसाले आता परतून झालेले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर हा मसाला तयार करून झालेला आहे. हा मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. डिशमध्ये काढून घेतलेला मसाला थंड करून घ्यायचा आहे. मसाला साधारण थंड करून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आता मसाला थंड करून झालेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता तेलावर परतून घेतलेली जी वांगी आहेत त्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मसाला आपण देठापर्यंत भरून घ्यायचा आहे. तर इथे आपण सर्व वांगी अशाच पद्धतीने मसाला भरून घेणार आहोत. इथे आता सर्व वांगी मसाला भरून झालेली आहेत. फोडणी करून घेणार आहोत. शिल्लक राहिलेला मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे साधारण रस्सा बनवणार आहोत. ज्या कुकरमध्ये आपण मसाला तयार करून घेतला त्याच कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर भरली वांगी आहेत ती एक एक करून अशा पद्धतीने ठेवून देणार आहोत. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला ही वांगी आहेत ती कुकरमध्ये व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. तर इथे आता सर्व वांगी भरलेली वांगी आहेत ती आपण कुकरमध्ये लावून झालेली आहेत. जास्तीचा मसाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. मसाल्यामध्ये मी थोडंसं पाण्याचा वापर करून हा रस्सा बनवणार आहे. साधारण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाता येईल इतपत आपल्याला हा रस्सा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपण आता वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कुकर साधारण असा उचलून घ्यायचा आणि जे आपण रश्श्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे तो रस्सा सर्व बाजूने छान पसरवून घ्यायचा आहे. कुकरला झाकण लावून इथे आपण 1 ते 2 शिट्यांमध्ये
भरली वांगी आहेत ती शिजवून घेणार आहोत. इथे मी 1 शिटी कुकरला दिलेली आहे. एक शिटी झाल्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे. कुकरला 1 शिटी झाल्यानंतर इथे कुकर साधारण थंड करून झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहू शकता मस्त चमचमीत भरली वांगी तयार करून झालेली आहे. तर इथे पाहू शकता 1 शिटीमध्येच छान मऊसर अशी वांगी शिजलेली आहेत. तर सकाळच्या घाई गडबडीत ऑफिस टिफिनसाठी किंवा अगदी दुपारच्या घाई गडबडीत अशा पद्धतीने झटपट चमचमीत चविष्ट असं भरली वांगी तयार करू शकता. तर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असलेलं बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. भरली वांगी आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.